नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो आणि आपली जी युट्यूबरची फॅमिली आहे त्यांच्यापर्यंत आपण त्यांच्या फायद्याची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा, जेणेकरून हीच माहिती पुढे आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचायला लवकरात लवकर असा प्रयत्न होतो. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की पुणे मेंटल हॉस्पिटल म्हणजे जे येरवड्याचं मेंटल हॉस्पिटल आहे, की जेथे पहा म्हणजे ज्यांच्या डोक्यावरती परिणाम झालेले आहेत, मग त्याच्यामध्ये परिस्थिती असेल म्हणा किंवा कुठले काही कौटुंबिक आघात झाला असेल किंवा काहीही झालं असेल, असे जे काही किंवा काहींना बेघर असतील किंवा मग ते त्याच्या याच्यामध्ये मेंटल झाले असतील, तर ह्या मेंटल लोकांसाठी तिथे आपल्या शासनाने 138 एकर जमिनीमध्ये हे मेंटल हॉस्पिटल बांधलेलं आहे. त्या ठिकाणी भरपूर झाडी अशी आहे आणि त्याचबरोबर तिथे 2500 म्हणजे 2,500 ते 3,000 जे आपले मेंटल पेशंट आहेत ते राहू शकतात एवढी सोय आहे. सध्या तिथे 1000च्या आसपास असतात. तर त्या ठिकाणी काय म्हणजे कशी स्वच्छता आहे किंवा टॉयलेट कशी आहेत तुम्ही बघू शकता. किंवा तिथे बघा तुम्ही, हे पूर्ण सगळं पाण्याने कसं खराब झालेलं आहे किंवा सगळं घाण झालेलं आहे. तिथेच फाटक्या चादरी वगैरे तुकडे ताकडे सगळे तसेच पडलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे जे उत्कृष्ट दर्जाचं हे अन्न ठरवून दिलेलं आहे, म्हणजे पाश्चराइज दूध असेल किंवा अन्न असेल चांगल्या क्वालिटीचं, तसा कुठलाही प्रकार त्यांना दिला जात नाही. उलट त्यांना हॅरेसमेंट दिली जाते, त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं आणि तिथे जे काम करणारे आहेत ते काहीही काम न करता भ्रष्टाचाराच्या मार्गातून पैसे कमवण्याचं तिथे काम चालू असतं. मित्रांनो, आजपासून 1 वर्षापूर्वी त्याची तिथे कारवाई पण झाली होती मोठी. त्या कारवाईमध्ये जवळजवळ 1-1.5 कोटीचा घोटाळा पण झालेला आहे. तर सध्या तिथे आता नवीन डॉक्टर पण आलेले आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या ज्या शासनाच्या म्हणजे ज्या ज्या महानगरपालिका आहेत तिथे बघा तुम्ही, की ज्या आपल्या फिरण्यासाठी बागा आहेत, समजा सारसबाग असेल किंवा आणखी काही जी उद्यान असतील, कात्रज उद्यान असेल किंवा बरीच ज्या काही उद्यान आहेत ती, तर तिथे बघा तुम्ही टॉयलेट कधीही साफ नसतात. कधीही साफ नसतात. आता त्याला काय महानगरपालिकेचा पण असं जबाबदार धरत नाही, तर माणसं सुद्धा तितकीच जबाबदार आहेत. किंवा आपले जे रस्त्याने जाणारे जे सुशुल्क शौचालय आहेत, ज्याच्यामध्ये महिलांसाठी तिथे सोय केलेली आहे, टॉयलेटची सोय केलेली आहे किंवा लघवी करण्याची सोय केलेली आहे. तर त्याच्यामध्ये हे पुरुष लोक काय करतात, त्याच्यामध्ये जे गर्दुल्ले आहेत फिरणारे, ते त्याच्यामध्ये देशीच्या बाटल्या पिऊन बाटल्या टाकतात, घाण करतात. तिथे पाण्याची सोय नसते. आता पाण्याची सोय ती कॉर्पोरेशननी केलीच पाहिजे. तुम्ही बघा जाऊन, रेल्वे स्टेशन बघा जाऊन, त्याच्यानंतर बस स्टँडला जाऊन पहा. अतिशय घाणेरडा असा प्रकार हा, जिथे जिथे ही सरकारी यंत्रणा काम करते तिथे तिथे हा घाणेरडा प्रकार, म्हणजे अक्षरशः हायजेनिक नाहीच, काही विषयच नाही तो हायजेनिकचा. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की ह्या सगळ्या घाणेरड्या पद्धतीचा नुसता शिरकाव झालेला आहे. तो कशामुळे, की फक्त जी ही लाच घेण्याची प्रवृत्ती आहे किंवा खाण्याची प्रवृत्ती आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मेंटल हॉस्पिटलमध्ये की काय काय म्हणजे तिथे ज्या खरेदी केलं जात होतं महिलांसाठी साहित्य, ते सुद्धा साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचलं गेलं नाही. म्हणजे बघा इथपर्यंत आता काय महिलांसाठी जे त्यांचे आंतरिक पोशाख आहेत ते सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. म्हणजे कुठपर्यंत काय खावा किंवा कुठल्याही पद्धतीचे संडास स्वच्छ नाही, घाणेरड्या प्रकार हा. फक्त कागदोपत्री सह्या करायच्या, पैसे देऊन टाकायचे, विषय संपायचा, पैसे खायचे, या पद्धतीने हे यंत्रणा काम करतायत. म्हणून ही घाण गलिच्छता वाढत चाललेली आहे. जेवढ्या जागा ह्या गव्हर्नमेंटने ठरवून दिलेल्या आहेत तिथं जे प्रशासन चालतं त्याच्यावरती खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. कारण कुठली तरी कमिटी नेमली पाहिजे. कारण आज जेल प्रशासन सुद्धा काय तोच प्रकार आहे. म्हणजे जिथे जिथे सार्वजनिक विभाग काम करतं त्या ठिकाणी सरकारचं कुठलंही नियंत्रण किंवा नियोजन असं नाहीये. आणि तिथलं 4 भिंतीच्या आतलं बाहेरच्या लोकांना कळत पण नाहीये की तिथं काय चाललंय. आता मेंटल जो रुग्ण आहे तो रुग्ण तो बरा होण्यासाठी जातो, पण बऱ्याच वेळा तिथे एवढी त्यांना हॅरेसमेंट होते की काय काय लोक तिथं मरण सुद्धा पावतात. त्यांना गोळ्या औषधं व्यवस्थित दिली जात नाहीत.
त्या ठिकाणी काही लोक व्यसनाधीन होऊन मेंटल झालेले असतात, तर तिथं त्यांना व्यसनमुक्ती सुद्धा किंवा त्यांचं संगोपन केलं जातं किंवा त्यांचं पुनर्वसन केलं जातं किंवा त्यांना त्या ठिकाणी एक असं वातावरणात त्यांचं मन तयार केलं जातं की त्यांना पुन्हा माणसात आणण्याचा प्रयत्न केला जातो. पण तशा सुद्धा सुविधा ह्या काही कुठं आढळलेल्या दिसत नाहीत. कारण आज काय झालंय की माणसाला स्वतःच घर भरायचे फक्त, मग त्याच्यामध्ये त्यांनी संडास खाऊ, कुठले काय कपडे खाऊ, फाटक्या चादरी खाऊ, काही खाऊ, पण फक्त त्यांना आजकाल पैसे पडलेले. त्याच्यामुळं अशा या सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत या सुधारणं खूप गरजेचं आहे. कारण माणूस काय करतो, आता मी तर एक कमेंट अशी वाचली होती एका व्हिडिओमध्ये, त्यांनी सांगितलं की माझा भाऊ तिथे ऍडमिट होता 1-2 वर्ष, त्याला एवढा तयार झाला, एवढा भयंकर त्रास झाला, त्याला कावीळ झाली, त्याला हानमार होत होती, औषधं दिली जात नव्हती. शेवटी माझ्या भावाला घरी घेऊन आलो आणि त्याला त्याच्या हालतवरती सोडून दिलं, कारण मी त्याला मारायला असं सोडू शकत नव्हतो, म्हणून मी त्याला घरी घेऊन आलो. तर म्हणजे लोकांना अजून मेंटल करण्याचं काम मेंटल हॉस्पिटलच्या ठिकाणी होतं का? आता मी काल परवा एक वसतिगृहाचा म्हणजे आपल्या शहरी बेघरचा पण व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये मी जे नवी पेठमध्ये आहे अक्षय वृष्टी, या जे जे म्हणजे संस्थापक आहेत, त्यांनी आपण पूर्ण त्या ठिकाणचा म्हणजे स्वयंपाक कसा बनवतात, हायजीन कसं आहे, किंवा त्या ठिकाणी कॉट गाद्यांची कशी सोय आहे, टॉयलेट्स वगैरे कसे हायजीन आहेत, किंवा कशा पद्धतीने लोकांना तिथं ट्रीट केलं जातं, तर अशा पद्धतीने काही संस्था आहेत ज्या महानगरपालिकेने त्यांना चालवायला दिलेल्या आहेत. पण इकडे काय होतं की जे रस्त्याने असणारे सुशुल्क शौचालय आहेत तिथे लघवीला जाण्याची सुद्धा इच्छा होत नाही. मित्रांनो, एक साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. दत्तवाडीच्या कॉर्नरमध्ये जो दत्तवाडी चौक आहे त्या ठिकाणी तिथे जाऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने किंवा कुठल्याही तिथल्या कामगाराने जाऊन पाहावं की तिथं लघवी करता येते का. अर्जंटली जर माणसाला लघवीला आली, ज्यांना डायबिटीस आहे किंवा काही वृद्ध असतात त्यांना लघवी, त्यांनी काय रस्त्यावरती लघवी करायची का? अक्षरशः टॉयलेटमध्ये आतमध्ये प्रवेश करता येत नाही, इतकी घाण गलिच्छता करून ठेवलेली या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा या प्रशासनाने. कुणाचाही त्याच्यावर कंट्रोल नाही, कुणालाही त्याचं काय पडलेलं नाही. लोक निवांत तिथे एसी कार्यालयामध्ये बसतात आणि त्यांच्या पद्धतीने त्यांचा कार्यक्रम चालू असतो. त्याच्यावरती एवढ्या तळागाळात कुणीही काम करत नाही. ज्या भारत देशामध्ये संत गाडगेबाबा सारखी संत घडून गेले, ज्यांनी या स्वच्छतेचा मोहिमेचा वाटा पुढे चालू ठेवण्यासाठी बऱ्याच सगळ्या गोष्टी मोदीजींनी बी अंमलात आणल्या होत्या की स्वच्छ भारत, स्वच्छ अभियान भारत. पण आज तुम्ही बघा, पुण्यासारख्या एवढ्या मेट्रो सिटीमध्ये, म्हणजे पुणे तिथे काय होणे शी विद्येचं माहेरघर आहे, सगळ्या सुविधा आहेत, पण तुम्ही कधी जाऊन बघा की कुणीही, आणि त्याचबरोबर जे शेजारचे पेट्रोल पंप वगैरे पण आहेत ते सुद्धा काय त्यांनी लॉक लावलेले असतात, तेही काय लघवी करून देत नाही कोणाला. म्हणजे आज अक्षरशः जर पुण्यामध्ये लघवी लागली तर लघवीची किती वांदे आहेत हे एकदा अनुभव आल्यानंतर तुम्ही बघा. सगळे घाणेरडे प्रकार, लघवीच्या आतमध्येच जाता येत नाही. तिथे ना पाण्याची सोय, सगळी दगड टाकलेली, बाटल्या टाकलेले, कुणी संडास केलेली, इतके घाणेरड्या प्रवृत्तीच्या करोडोचे टेंडर दिले जातात त्याचे. तिकडचे कुठले बाहेरचे जे भय्य लोक आहेत त्यांना करोडोचे टेंडर दिले जातात. मग हे करतात काय? कुठल्याही टॉयलेटमध्ये जाऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने बघायचे की ह्याच्यामध्ये स्वच्छता किती आहे, आणि ज्यांचं जे सांभाळण्यासाठी आपल्याला पगार मिळतो अवाढव्य असा, त्या पगारासाठी आपण खरोखर त्याची आपण आहे का तेवढं लायक तिथे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा, कारण अक्षरशः अख्ख्या पुण्याची दुर्दशा करून टाकलेली आहे लोकांनी. त्याच्यामुळे हे टेंडर देताना किंवा तिथं पाण्याच्या टाक्या आहेत का, किंवा तिथं कोणी माणूस आहे का. भले तुम्ही बँगलोरला एकदा गेलो होतो मी, लघवी करायची सुद्धा तिथं 3 रुपये घेतात. घेऊ द्या, पैसे घेण्याबद्दल वाद नाही, पण तिथे स्वच्छता हायजेनिक आहे, पाणी सोडायला माणसं असतात. फक्त लघवी करायच्या ठिकाणी, टॉयलेटच्या ठिकाणी वेगळी पद्धत आहे, 10 रुपये घेतात तिकडे. आपल्याकडे पैसे घेतात, काहीही करत नाही, तसेच घाणेरडे सगळे प्रकार चालू असतात. आणि 70-80% ज्या टॉयलेट्स बांधलेल्या आहेत, ज्या मुताऱ्या बांधलेल्या आहेत, त्याच्यात कुठेही पाण्याचा तपास नाही, इतकी गलिच्छ प्रकार चालू आहे. आणि हे सर्व शासनाच्या सिस्टीम मध्ये चालू आहे. हे काय कोणी खाजगी कोणाच्या हॉटेलमध्ये होत नाही.
किंवा खाजगी कोणाच्या काही कशा कुठलं काही रेस्टॉरंट बार असेल किंवा काही असेल त्याच्यामध्ये कुठं काही होत नाही. पण हे प्रकार मात्र फक्त सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारच्या महानगरपालिकेच्या अंडर असणाऱ्या एरियामध्येच होतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ महानगरपालिकेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि एवढा शेअर करा. कारण ही घाण गलिच्छता म्हणजे आपलं पुणे नाहीये. आपलं पुणे स्वच्छ पुणे, सुंदर पुणे आहे. तर त्याला आणखी आपण सुंदर बनवूया. तर चला, व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.